धनंजय मुंडे यांचं नार्को टेस्टचं आव्हान मनोज जरांगेंनी स्वीकारले। मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून नार्को टेस्टचा अर्ज सुपूर्द करण्यात आलेला आहे। पोलीस अधीक्षकांकडे नार्को टेस्टचा अर्ज सुपूर्द करण्यात आला। डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने मोठा धक्का दिला। ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे। मंत्री प्रताप सरनाईकांनी मीरा भाईंदरमधील 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर वडेट्टीवारांनी आरोप करताना कागदोपत्री पुरावा द्यावा असं उत्तर यावर सरनाईकांनी दिलं आहे। मंत्री सरनाईकने स्वतःच्या एज्युकेशन संस्थेला मीरा भाईंदरमधील प्राईम लँड 4 एकर ज्याची किंमत 200 कोटी रुपये आहे, मार्केट व्हॅल्यू 3 कोटी रुपयामध्ये घेतली। मंत्र्यांना स्वतःच्या संस्थेच्या नावाने अशी जागा चॅरिटेबल संस्थेच्या नावाने घेता येतं का? आणि हे जर होऊ शकतं तर महाराष्ट्र लुटून खा, आम्ही डोळे बंद करून बसतो। लुटा आओ लुटो, महाराष्ट्र बेचो, अशीच म्हणायची पाळी आता या सरकारच्याकडून अपेक्षित आहे। मी बघा हा ती 300 नाही 200 कोटी मी ते काल रात्री आणि आज सकाळी टीव्हीवर बघितलंय। विजय वडेट्टीवार फार मोठे नेते आहेत, माझे विरोधी पक्षनेते होते। त्यांनी मला असं वाटतं काही आरोप वगैरे करत असताना, कारण शेवटी मी राज्याचा जबाबदार मंत्री आहे, शिवसेनेचा नेता आहे, काही आरोप करत असताना त्यांनी काही कागदोपत्री पुरावा दाखवणं किंवा मीडियाला देणं गरजेचं आहे। फक्त आरोप तर काय हो, मंत्री म्हटल्यानंतर ते आरोप होतच राहतात। मी सुद्धा कालपासून शोधतोय की बाबा हे 200 कोटी रुपयाची माझी प्रॉपर्टी आहे तरी कुठे, आणि फक्त 3 कोटीत मी घेतली असेल। त्यामुळे मी सुद्धा शोधाशोध करतोय। त्यांनी पुरावा द्यावा आणि पुरावा दिल्यानंतर तुमच्या समोर मी येऊन काय भूमिका त्यांची आहे आणि काय भूमिका आमची आहे हे निश्चित सांगेल। परंतु एक गोष्ट मात्र नक्की, राज्याचा कारभार हाकत असताना मंत्र्यांवर रोजच्या रोज आरोप होतच असतात, परंतु आरोप होत असताना कागदोपत्री जर पुरावे कोणी दिले किंवा त्या पद्धतीची माहिती जर मीडियाला किंवा आम्हाला दिली तर आम्ही त्यावर कारवाई करू शकतो। उगाच आरोप करायचे आणि प्रसिद्धी करायची हे पण योग्य नव्हे। आता त्याची चौकशी पुन्हा करावी लागेल। वडेट्टीवार कुठल्या प्रकरणाबद्दल बोलतात आहे, त्यांनी जर मला काही तक्रार दिली वडेट्टीवारजींनी, केवळ हे लोक मीडियात बोलतात। प्रश्न आहे की तक्रार दिली पाहिजे ना, तक्रार दिली तर त्यावर काही चौकशी होईल। तशी काल आम्ही बघा परवाची जी आहे घटना पुण्याची, त्यावर काही कोणाची तक्रार नाही आहे। सुमोटो मीडियाने आम्हाला प्रकरण दिलं, त्यावर आमची चौकशी नेमली, आम्हाला ते आढळलं, आम्ही कारवाई केली। तक्रार द्या ना, रितसर तक्रार द्या, त्याची चौकशी सरकार करेल। आता उठछूट कोणी कुणाला आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे देऊन सरकारकडे किंवा जी काही सक्षम एजन्सी असेल त्याच्याकडे तक्रार करावी, त्याची चौकशी होईल। सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं वादग्रस्त विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं। लक्षात येताच त्यांनी सारवासारव सुद्धा केली। हे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, जे भटकते आत्मा आहे सगळ्यांची, तिचा बंदोबस्त करावा लागेल। त्याला लिंबू असं काही परंतु उद्याचं भविष्य आमच्या या ज्या तरुणांसाठी आहे। आमचं गेलं आता सोसायटी ग्रामपंचायत निवडणूक लढवत सगळं सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपण अनेक वर्ष काम चालू आहे, त्यांची काही चिंता नाही। महायुती सरकारमध्ये जाहीरच केली देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। परंतु तिथपर्यंत काम थांबता उपयोगी नाही। उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल, उद्योग उभे करावे लागेल। विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं। त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या त्यावरही शेतकऱ्यावर कर्ज होत आहे। 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। त्याकरता काय शासनाने करायचं, पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं। त्यांचं वक्तव्य जरा मला तपसून बघावं लागेल, कारण ती साखर सम्राट आहेत ते, आणि विखे पाटलांचं नाव मोठे, शेतकऱ्यांच्या जीवन घडण्यासाठी त्यांच्या परिवाराने काम केलंय। मग ते आताच का असे बोलायला लागले, का चुकून गेले शब्द ते शोधलं पाहिजे। समर्थन नाही करणार, कारण शेतकरी, मी शेतकरी, त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख मला माहिती। सोसायटीवाले काय फुकट कर्ज देत नाही, कर्ज दिलं तर कर्जाची वसुली करतात। शेतकऱ्यांना जगवलंच पाहिजे, सरकारने जगवलं पाहिजे।
हमी भाव दिले पाहिजे, ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. कारण आता शेतकरी जगला तर हे राष्ट्र जगलं अशी परिस्थिती.